परवा प्रकार घडला शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये बांगलादेशी नागरिकांना असा दाखला दिला गेला। असे बरेच प्रकार आहेत त्या ग्रामपंचायत। आपण स्थानिक आमदार आहात, आपण याकडे कसं पाहता किंवा याची आपण दखल घेतली का? मी नुसता स्थानिक आमदार नाही तर मी राज्याचा एक मंत्री देखील आहे। याच्यामध्ये कोणी असू दे, माझ्या माहितीप्रमाणे तिथल्या ग्रामसेवकांना तर सस्पेंड केलेला आहे। त्याच्यामध्ये जे कोण इन्व्हॉल्व असतील त्यांना कोणालाही पाठीशी घालण्याचा काही प्रश्न येत नाही। याच्या पुढे जाऊन त्याच्यामध्ये काही पक्षाचे माझे पदाधिकारी जर तिथं काम करत असतील तर त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून या बाबतीमध्ये देखील काही निर्णय घेण्याच्या मनस्थितीमध्ये मी आहे। परंतु बांगलादेशी व्यक्तीला दाखला देणं ही फार चुकीची गोष्ट आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याच्यात अजून 20 दाखले आम्ही तपासलेले आहेत, मिरकरवाड्यातले काही दाखले तपासलेले आहेत आणि माझ्या स्पष्ट भूमिका आहे की इथल्या कुठच्याही स्थानिक मच्छीमाराला त्रास न देता जर काही लोकांच्या शिफारसीनं आणि काही लोकांच्या सांगण्यावरनं ही लोक जर इकडे आली असतील तर त्यांना हाकलून देणं ही सगळ्यांचीच, मच्छीमारांची आणि आमची सगळ्यांची जबाबदारी आहे। आणि मी काही बरोबर आहे की नाही? कारण शेवटी आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, भारतामध्ये राहतो, अशा पद्धतीचे दाखले घेऊन ते जर बसतात, अशा छोट्या छोट्या जिल्ह्यांमध्ये बसवणार असतील तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल आणि ती भूमिका मंत्री म्हणून नक्की रत्नागिरी जिल्ह्यात ज्यावेळी मला हे कळलं त्यावेळीच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगून त्या संबंधित अधिकाऱ्यावर आपण पहिली कारवाई केली। त्याच्यानंतर मला जे कळलंय, मी अजून त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला नाही, तुम्हाला अधिकार नाही, परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की काही लोकांच्या शिफारसीनं मी दाखले दिले, त्यांची देखील चौकशी होईल। तुम्ही पण शिरगाव मधले उपसरपंच होता, आता त्याच्यामुळं कुणी कुणी काय काय शिफारस केल्या, उद्योग उद्योग केले। पण एक आहे, पक्षाचा असू दे पक्षाचा नको असू दे, अशा वाईट प्रवृत्तीला माझ्याकडे मी थारा देणार नाही। कारण हे नुसतं जिल्ह्याच्या दृष्टीनं नाही, नुसतं राज्याच्या दृष्टीनं नाही, देशाच्या दृष्टीनं अतिशय घातक आहे आणि असं कोणी करू देखील नाही। माननीय पोलीस अधीक्षकांची ऑलरेडी माझी चर्चा झालेली आहे आणि याच्यावर ते देखील संबंधितांवर चौकशी करून कारवाई करणार आहेत आणि हे आम्ही मिशन म्हणून राबवू की अशा पद्धतीच्या नोंदी कुठच्या ग्रामपंचायतीमध्ये झाल्या।